नमस्कार. ऑथेंटिक खानदेश चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खाऱ्या वांग्याची भाजी किंवा भरलेली वांगे. ही भाजी खूप पटकन तयार पण होते आणि खायला तर एवढी चवदार लागते ना, खूपच. आणि जास्त वेळ पण लागत नाही. बनवायला अगदी सहज आणि सोपी, कोणी पण बनवू शकेल अशी ही खाऱ्या वांग्याची भाजी आहे. तुम्ही पण एक वेळा ही भाजी बनवून बघा. एक वेळा बनवली ना तर तुम्ही भरपूर वेळा बनवणार. खूप छान लागते. त्यासाठी वांगे घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेलं आहे, त्यानंतर कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहे, शेंगदाणे घेतलेले अर्धी वाटी, खोबरं घेतलेलं आहे, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कढीपत्ता घेतलेला आहे. आता गॅसवर तवा ठेवायचा आणि तव्यावर शेंगदाणे भाजून घ्यायचे. थोडे शेंगदाणे भाजून झाले का आता आपण खोबरं पण टाकून घेऊ आणि खोबरं आणि शेंगदाणे दोघांना सोबत एक वेळा परत छान भाजून घ्यायचं आहे. मस्त खमंग भाजून झालेलं आहे. आता बघा, आता आपण त्यांना एका ताटामध्ये काढून घेऊ थंड होण्यासाठी. त्यानंतर मग थंड झाल्यावर मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये सर्व टाकून द्यायचं. मिरच्या, आलं, लसूण, जे आपण जेवढं घेतलेलं आहे साहित्य ते पूर्ण टाकून घ्यायचं आणि मिक्सरला जाडसर फिरवून घ्यायचं. बघा, अशा प्रकारे फिरवायचं. खूप जास्त जाड पण नाही, खूप बारीक पण नाही. त्याला आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊ. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं मस्त. आता आपण वांगे कापून घेऊ. त्यासाठी पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे वांगे आपले काळे पडत नाही. आणि वांग्यांना अशा प्रकारे उभे काप करून घ्यायचे. व्यवस्थित बघायचं वांग्यांना, नाही तर वांगे वरतून चांगले दिसतात आणि मध्ये खराब निघतात. त्यासाठी एक एक वांगं सर्व व्यवस्थित नीट बघून घ्यायचं. आता अशा प्रकारे आपण तर सर्व वांगे मस्त कापून घेऊ. अशा पद्धतीने आता आपण सर्व वांगी कापून घेऊ. व्यवस्थित बघायचं वांग्यांना. बघा, आता हे एक वांगं मध्ये खराब निघालं, त्याला बाजूला ठेवून देऊ. दुसरं वांगं घेऊ, ते पण कापून घेऊ. सर्व वांगे आता आपण कापून घेऊ. आता आपण जे वाटलेलं वाटण होतं त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं चवीप्रमाणे. त्यानंतर धने पावडर टाकायचं, हळद टाकून घ्यायची आणि लाल मिरची पावडर टाकायची. लाल मिरची पावडर, हिरवी मिरची घेतलेली आहे आपण, त्या अंदाजाने टाकायचं. त्यानंतर सर्व मिश्रण मस्त एकजीव करून घ्यायचं आणि एक एक वांगं घ्यायचं मस्त आणि वांग्यांना असं मिश्रण भरून घ्यायचं, चांगलं दाबून दुबून वांग्यांमध्ये. व्यवस्थित असे एक एक वांग्यांमध्ये सर्व आता मिश्रण आपण भरून घेऊ. जर थोडं वांग्याला थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे मग मिश्रण बाहेर निघणार नाही. आता अशा प्रकारे आपले वांगे भरून झालेले आहेत सर्व. आता आपण गॅसवर कढई ठेवूया. कढईमध्ये 3 चमचे तेल टाकायचं. तेल तापल्यानंतर मोहरी टाकायची आणि जिरे टाकायचे. त्यानंतर मग वांगे एक एक करून त्यामध्ये टाकून घ्यायचे. ही भाजी खायला एवढी चवदार लागते ना, भयानक. तुमच्याकडे जर पाहुणे आले ना तर पाहुण्यांना पण अशा प्रकारे ही भाजी करून खाऊ घाला. भाजी पाहुण्यांना खूप आवडेल. पाहुणे बोटं चाटून पुसून खातील अशी मस्त होईल ही भाजी. आता आपण त्यांना छान परतून घेऊ. मस्त व्यवस्थित परतून घ्यायचं. आता आपण त्याच्यावर 1-2 मिनिट झाकण ठेवून घेऊ म्हणजे वाफेने वांगे पटकन शिजतील. मग आता बघा, वांगे किती मस्त शिजून तयार आहे. आता आपण त्यामध्ये जे उरलेला मसाला होता ना वांग्यांमध्ये भरलेला, तो टाकून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचं आणि पाणी टाकायचं. या भाजीमध्ये असं खूप जास्त पाणी टाकायचं नाही, थोडंच पाणी टाकायचं. खूप जास्त भाजीत पाणी टाकलं ना तर चव देत नाही. एकदम खूप कमी पण नाही टाकायचं आणि जास्त पण नाही टाकायचं, थोडंसं. त्यानंतर आता आपण 2 ते 3 मिनिट भाजीला चांगली उकळी येऊ देऊ.
वांग्यांच्या मसाल्यात तुम्ही जर थोडं मीठ कमी टाकलेलं असलं तर मग वरतून टाकून द्यायचं मीठ. नाहीतर जर तुम्ही तेव्हाच आधीच नेहमी भाजीला लागतं तसं मीठ टाकलेलं असलं तर मग टाकायचं नाही. त्यानंतर बघा आता 2-3 मिनिटांनी आपले वांगे किती मस्त शिजून तयार आहे. खूप छान सुगंध येतोय भाजीचा. अशी मस्त आता आपण मिक्स करून घेऊया भाजीला. आणि आता आपण जी कापून घेतलेली ती कोथिंबीर ती भाजीवरून मस्त टाकून द्यायची. बघा आता कोथिंबीर टाकून द्यायची, मस्त भाजीला मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा. आता आपली ही खारं वांगं बनून तयार आहे. तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपी हव्या असतील तर ऑथेंटिक खानदेश चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आता आपली चमचमीत अशी खारं वांगं बनून तयार आहे. मस्त ही भाजी तुम्ही पोळीसोबत पण छान लागते आणि भाकरीसोबत पण खूप चव लागते. थँक्यू.